एक सविस्तर बातमी आहे। रायगड जिल्ह्यामधली महाड तालुक्यामधील कोथेरी धरण प्रकल्पाच्या घळ भरणी कामाला ग्रामस्थांनी विरोध केलाय। धरणाच्या भिंतींचे घळ भरणीचं काम हे प्रकल्पग्रस्तांनी सध्या बंद पाडल्याचं कळतंय। लाभ क्षेत्राचे फायदे आणि 100% पुनर्वसन झालं तरच घळ भरणी करा असं देखील ग्रामस्थ म्हणतात। रायगडमधल्या कोथेरी प्रकल्पग्रस्तांनी ही मागणी केलेली आहे। धरणाला आमचा विरोध नाहीये, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील इथल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी घेतलाय। ही जी घळभरणी चालू केली आहे ती जर घळभरणी जर बंद केली चालू केली आणि जर ते पाणी साचलं आमच्या गावामध्ये तर आमचं पूर्ण गाव बुडीत क्षेत्रात जाईल आणि या आमच्या वृद्ध महिला आहेत या जीव मुठीत घेऊन अगदी गावामध्ये राहत आहेत। आमची पण काही हौस नाही आहे की त्या गावामध्ये आमच्या मागण्या तुम्ही सर्वांनी पूर्ण करा। शासनाकडे एवढीच आमची मागणी आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा। जोपर्यंत तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तसा जी.आर. निघालेला आहे, घर भरता येत नाही। परंतु यांनी तसा कोणताही जी.आर. न निघता खरोखर एकदम आम्हाला सर्व धरणग्रस्तांना पायदळी तुडवून जबरदस्तीने घर भरायचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्याच्यासाठी हा आजचं आंदोलन आहे। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार। मोदी आणि मॅक्रॉन मुंबईमध्ये, भारत आणि फ्रान्समध्ये 114 राफेल डीलवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर दिलगिरी। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे व्यक्त केला खेद। सपकाळ यांनी टिपू सुलतानची शिवरायांसोबत केली होती तुलना। मुंबईमध्ये कुणाल कामराची हक्कभंग समिती समोर सुनावणी। एकनाथ शिंदेंवरच्या विडंबनात्मक गीत केल्यामुळे कारवाई। पुढची सुनावणी 10 मार्चला। खामोश या डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवार यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीनं सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या प्रकरणासोबत माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड। शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावरती स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती, तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।